Hi students, today we are going to discuss some MCQs in business economics nature and scope. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती यावरील काही MCQ कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात याविषयी या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट, ॲडम स्मिथने राष्ट्रांच्या संपत्तीचे स्वरूप आणि कारणांची चौकशी हा ग्रंथ टिंबटिंब साली प्रकाशित केला. ॲडम स्मिथ कोणत्या साली प्रसिद्ध केला? ॲडम स्मिथ पब्लिश्ड हिज मास्टरपीस अँड एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स इन द इयर डॅश डॅश. कुठल्या साली प्रसिद्ध केलेलं आहे? तर उत्तर आहे 1776 साली. बाकीची उत्तरं चुकीची आहेत. पहिलं उत्तर आहे 1776 इज द करेक्ट आन्सर. दुसरा, द टर्म इकॉनॉमिक्स कम्स इट्स ओरिजिन टू द ग्रीक वर्ल्ड. अर्थशास्त्र या शब्दाचा डॅश डॅश या ग्रीक शब्दापासून झालेला आहे, उगम झालेला आहे. तर त्याला 4 पर्याय आहेत: अकोनोमिया, विकिनोमिया, अकोनोमिया आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे ओकोनोमिया, हे करेक्ट आन्सर त्याचं आहे. ओकोनोमिया हा ग्रीक सुरुवातीचा शब्द होता, त्याच्यापासून तो शब्द इकॉनॉमिक्स हा बनलेला आहे. त्याच्यानंतर ओकोनोमिया म्हणजे काय? तर इंडस्ट्री, सर्व्हिस, मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड्स, नन ऑफ द अबो. म्हणजे उद्योग का सेवा का घरातील व्यवस्थापन यापैकी नाही. तर करेक्ट आन्सर आहे ओकोनोमिया मीन्स मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड, दॅट इज घरातील व्यवस्थापन म्हणजे ओकोनोमिया या शब्दापासून त्याचा उगम झालेला आहे. नंतर इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ डॅश डॅश. अर्थशास्त्रात टिंबटिंबचा अभ्यास केला जातो. आपल्या अमर्यादित साधनांचे व्यवस्थापन कसे करतो. हाऊ सोसायटी मॅनेज दिस द अनलिमिटेड रिसोर्सेस. हाऊ टू रिड्यूस आवर वॉन्ट्स, आपल्या इच्छा कशा कमी कराव्याच्या. आणि हाऊ टू फील सॅटिस्फाय आवर अनलिमिटेड वॉन्ट्स, आपल्या अमर्याद इच्छा पूर्ण कशा करायच्या. आणि सी आहे हाऊ सोसायटी मॅनेजेस इट्स स्केअर रिसोर्सेस, समाज आपल्या दुर्मिळ साधनांचे व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतो. हा उत्तर आहे सी, हाऊ सोसायटी मॅनेजेस इट्स स्केअर रिसोर्सेस. समाज आपल्याकडं जी दुर्मिळ संसाधनं आहेत त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतो किंवा त्याच्या व्यवस्थापन करून त्या कशा गरजा पूर्ण करतो याबद्दलचं शास्त्र आहे. पुढचं आहे ॲडम स्मिथने अर्थशास्त्राची व्याख्या डॅश डॅश अशी केली आहे. ॲडम स्मिथ डिफाइंड इकॉनॉमिक्स इन टर्म्स ऑफ डॅश डॅश. द सायन्स ऑफ वेलफेअर, कल्याणाचे शास्त्र. द सायन्स ऑफ स्केरिसिटी, टंचाईचे शास्त्र. द सायन्स ऑफ वेल्थ, संपत्तीचे शास्त्र. द सायन्स ऑफ वेल्थ अँड वेलफेअर, संपत्ती आणि कल्याणाचे शास्त्र. द करेक्ट आन्सर इज ॲडम स्मिथनं संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी सुरुवातीला व्याख्या केलेली होती. द सायन्स ऑफ वेल्थ म्हणजे फक्त संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र अशी सुरुवातीची व्याख्या त्यांनी केलेली होती, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मीन्स, व्यावसायिक अर्थशास्त्र डॅश डॅश आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित आहे, रिलेटेड टू मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर व्यवसाय निर्णय घेताना आर्थिक सिद्धांताचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा याविषयी आहे. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ इकॉनॉमिक थिअरी इन बिझनेस डिसिजन मेकिंग. रिलेटेड टू डिसिप्लिन, शिस्ती संबंधित आहे. नन ऑफ द अबो. द करेक्ट आन्सर इज बी आहे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ इकॉनॉमिक थिअरीज इन बिझनेस डिसिजन मेकिंग. व्यवसायामध्ये निर्णय घेताना आर्थिक सिद्धांत, अर्थशास्त्र सिद्धांताचा व्यावहारिक उपयोग कसा करायचा या संबंधीचं शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र आहे. हे सी उत्तर, बी उत्तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बिझनेस इकॉनॉमिक्स इज ऑल्सो नोन ॲज, व्यावसायिक अर्थशास्त्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. अप्लाइड इकॉनॉमिक्स, उपयोजित अर्थशास्त्र. मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र. मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र. ऑल ऑफ द अबोवरील सर्व. तर बिझनेस इकॉनॉमिक्स हे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र या नावानं सुद्धा ओळखले जाते, म्हणून बी हे करेक्ट आन्सर आहे. कन्सेप्ट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स वॉज गिवन बाय डॅश डॅश. व्यवसाय अर्थशास्त्राची संकल्पना किंवा कल्पना टिंबटिंब यांनी दिली. जोएल डीन यांनी दिली, अल्फ्रेड मार्शल यांनी दिली, ॲडम स्मिथ यांनी दिली, तर रॉबिन्सन यांनी. तर करेक्ट उत्तर आहे व्यावसायिक अर्थशास्त्राची संकल्पना सर्वप्रथम जोएल डीन यांनी मांडलेली आपल्याला
दिसून येते. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सब्जेक्ट मॅटर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. खालीलपैकी कोणता विषय व्यवसाय अर्थशास्त्राशी संबंधित नाही. तर बघा, आपला फर्म व व्यवसायात असावा का? शुड आवर फर्म टू बी इन द बिझनेस. दुसरा, हाऊ मच शुड बी प्रोड्यूस्ड. किती उत्पादन केले पाहिजे. तिसरी, हाऊ विल द प्रोडक्ट बी प्लेस्ड इन द मार्केट. उत्पादन बाजारात कसे आणले जावे. त्याच्यानंतर हाऊ शुड वी डिक्रीज एम्प्लॉयमेंट इन द इकॉनॉमी. आपण अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी कशी कमी करावी. हे 4 टॉपिक आहेत. तर पहिले 3 आहेत A, B, C हे व्यावसायिक अर्थशास्त्राशी संबंधित आहेत, परंतु शेवटचा D आहे हाऊ शुड वी डिक्रीज अनएम्प्लॉयमेंट इन द इकॉनॉमी. आपण अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी कशी कमी करावी हा याचा विषयातला भाग नाही, म्हणून D हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा 10, डॅश डॅश ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स आर इन्क्लुडेड इन द बिझनेस इकॉनॉमिक्स. खालीलपैकी या घटकांचा समावेश व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीत केला जातो. बघा, उत्पादन, प्रोडक्शन, विभाजन, डिस्ट्रीब्युशन, किंमत धोरण, प्राइस पॉलिसी आणि वरील सर्व ऑल अबो. तर सगळे उत्तर बरोबर आहेत, म्हणून ऑल अबो हे बरोबर आहे. कारण बिझनेस इकॉनॉमिक्सच्या व्याप्तीमध्ये प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि प्राइस पॉलिसी या सगळ्यांचा अंतर्भाव केला जातो. नेक्स्ट, पुढीलपैकी या घटकांचा अंतर्भाव व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपात केला जातो. अमंग द फॉलोइंग डॅश डॅश एलिमेंट इज कवर्ड इन द नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. फ्युचर प्रिडिक्शन, भविष्याचा अंदाज. रेमेडीज फॉर अनसर्टनिटी, अनिश्चिततेवर उपाय. त्याच्यानंतर रिअलिस्टिक सायन्स, वास्तववादी विज्ञान आणि वरील सर्व. तर करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. कारण स्वरूपामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये भविष्याचा अंदाज, अनिश्चिततेवर उपाय हे एक वास्तववादी शास्त्र आहे किंवा विज्ञान आहे. हे तिन्ही घटक त्याच्या स्वरूपामध्ये येतात, म्हणून वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात डॅश डॅश यांनी केली. मायक्रो इकॉनॉमिक्स वॉज स्टार्टेड बाय ॲडम स्मिथ, माल्थस, रॉबर्टसन अँड कार्ल मार्क्स. तर हे उत्तर बरोबर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथनं केलेली आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स वॉज स्टार्टेड बाय ॲडम स्मिथ, कारण तो अर्थशास्त्राचा जनक आहे, त्यामुळे त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात टिंबटिंब यांनी केली. मॅक्रो इकॉनॉमिक्स वॉज स्टार्टेड बाय ॲडम स्मिथ, माल्थस, रॉबर्टसन आणि कार्ल मार्क्स. तर स्थूल अर्थशास्त्र, ज्याला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र या नावानं सुद्धा ओळखलो, त्याची सुरुवात माल्थसनं केलेली आहे, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. आता इथं जोड्या जावा आहेत. 2 मॅच द पेयर्स आहे करेक्ट पेयर्स. एमध्ये 4 A, B, C दिलेले आहेत आणि डीमध्ये सुद्धा A, B, C अशा 4 दिलेल्या आहेत. त्यातले करेक्ट आन्सर जोड्या लावायच्या आहेत. त्याचं उत्तर इथं करेक्ट लावून दिलेलं आहे. ॲडम स्मिथ मायक्रो इकॉनॉमिक्सची सुरुवात त्यांनी केलेली आहे. माल्थस स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टार्टेड बाय माल्थसनं केलेली आहे. रॉबर्टसन डेव्हलपमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्राचा विकास जो आहे तो रॉबर्टसन यांनी केलेला आहे. तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा विकास जो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र, अ स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स, व्यक्तिगत घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. ह्या जोड्या लावून इथं दिलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हे दिलेलं आहे. तर नंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास डॅश डॅशमध्ये केला जातो. द होल इकॉनॉमी इज स्टडीड इन डॅश डॅश. तर मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र, बोथ दोन्हीमध्ये नन ऑफ द अबो. तर करेक्ट आन्सर इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा ज्याला आपण समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणतो त्या अर्थव्यवस्थेमध्ये द होल इकॉनॉमी इज स्टडीड इन द मॅक्रो इकॉनॉमिक्स. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर अशा प्रकारे साधारणतः 15 प्रश्न यावर कशा पद्धतीनं विचारलं जातील हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहोत. हे निश्चितच आपल्याला व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आपण सगळीजण व्हिडिओला लक्ष देऊन ऐका आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.